तर पब्लिक तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर भाई आपला 7 दिवसाच्या गणपतीचा विसर्जन त्या कारण सगळे वाडीतले जाणलेले बंदारो बांधले होते। बंदारो बांधून झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने सगळे पोरं मी गेला नावसाठी नावून झाल्याच्या नंतर मी करू घेतले आरतीची तयारी झाल्याच्या नंतर आम्ही घेतला सगळ्यांनी आरती करूसाठी। आरतीने झाल्याच्या नंतर आपण आपल्या गणपती बाप्पाक नैवेद्य दाखवून दिला आणि त्यानंतर काकीने आपल्याला मोदक दिले आणि ते मग आम्ही खाऊन घेतलं। नंतर संध्याकाळी मी पुन्हा आपल्या गणपती बाप्पाची पूजा केली आणि त्यानंतर आम्ही घेतला पुन्हा गणपती बाप्पाची आरती करू। तिने झाल्याच्या नंतर आम्ही प्रसादी खाऊन घेतला आणि त्यानंतर गणपतीच्या पुढ्यातले आम्ही सगळी फळा बिया सगळी एका टपात भरून घेतला। त्याच्यानंतर भाई आपण आपल्या गणपती बाप्पा त्याच्या आसनावरनं उकल लावून आपण नेऊन ठेवला भाई आपल्या तुळशीच्या समोर। थंय आपण एक आपले फॅमिली फोटो घेतला। त्याच्यानंतर भाई आपण आपल्या जुन्या घराच्या थंय गेला आणि थंय ना आपण गौर गणपती एकसाथ घेतला आणि आम्ही निघालो आपण आपल्या गणपतीचा विसर्जन करूसाठी। आम्ही आमची गौर गणपती घेऊन जाऊन देवासनावर जाऊन बघता होतो काय भाई आपले अगोदर सगळे गणपती येऊन रेडी झाले, फक्त आपलेच गणपती येऊन रेडी होतो। आम्ही आपलं गणपती आणल्याच्या नंतर मग आपण आपल्या वाडीतल्या सगळ्या मंडळीसोबत मग आपण घेतला आपल्या गणपतींची आरत करूसाठी। आरत आल्याच्या नंतर हिने सगळ्यांनी घेतली आणि गणपती बाप्पाच्या पुढ्यातली फळा गोळा होऊन कापूसाठी। त्याच्यानंतर भाई सगळ्यांनी मिळून एक एक करून आपापले गणपती विसर्जनासाठी मग घेऊन जाऊ लागले। सगळ्यांनी आपापले गणपती विसर्जनासाठी घेऊन गेल्याच्या नंतर आम्ही पण आमचं गणपती विसर्जनासाठी मग आम्ही घेऊन गेला। तर भाऊ तुमच्या तर भाऊचं ह्यो जर ब्लॉग तुमका आवडला असला तर तुमच्या तर फॉलो करून घ्या।